मी कसं आराध्याचे सर्व देवीचे भक्त तसं प्रयागराजमध्ये जवळजवळ 40-50 कोटी लोक तिथं आंघोळ करत असते. माईजनांना तिथं जाऊन त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या ठिकाणी चांगले चांगले ज्यांच्या देवाचं शक्ती अंगात आहे तसले मोठमोठे महाराज लोक तिथं काय तर होऊन मरतात का असं वाटून जाते. पण तिथं महेशअण्णाचं त्या ठिकाणी मृत्यू झालं. खरं तर ते महेशअण्णाला आम्ही असं समजत होतो लोक कार्यक्रम घेतले उपस्थित आहेत. जसं मोठमोठे महाराजांचं आशीर्वादानं महेशअण्णा आज स्वर्गात गेलेले आम्हाला सोडून. आम्हाला अति दुःख सर्वांना झालेलं आहे. त्या दुःखामध्ये सामील असल्यामुळं काही लोक महेशअण्णा पडल्यामुळं नाराज झाले, महेशअण्णा गेल्यामुळं नाराज झाले. म्हणून काही लोकांचं की या सोलापूर शहरात आज काय आमदार खासदार मंत्री संत्री सर्व होऊन गेले, परंतु महेशअण्णा ज्यावेळी महेशअण्णाला सोलापूरात आणले त्यावेळी भरपूरमध्ये ठेवले. त्यावेळी 30,000 ते 40,000 पब्लिक त्या ठिकाणी महेशअण्णाला बघायला आणि डोळ्यात पाणी काढत होतं, निघत होतं. आम्हाला वाटलं या माझा या सोलापूर शहरात गेल्या 40 वर्षापासून संबंध आहे, पण अनेक लोकांचं मी माहीत बघितलो, पण महेशअण्णाच्या माहितीला एवढं गर्दी कुठंच नव्हतं. अण्णा पडता तरी त्या ठिकाणी पाडलं गेले. महाराष्ट्रात सर्व घोटाळा झालं, ईव्हीएम मशीन घोटाळा झालं, पैशाचा घोटाळा झालं, सर्व घोटाळा पडलं. परंतु कोटे परिवार हे एकाएकी पडले का असं वाटत होतं, पण मला आश्चर्य वाटत आहे कोटे परिवार एकाएकी पडले नाही. त्यांच्या मागे जनता जनार्दन आहे. महेशअण्णा आमदार झाला तर काय झालं, आमचे देवेंद्र दादा कोटे या ठिकाणी आमदार झाले. मी तर या देवीसाठी प्रार्थना करतो त्यांनी पुढच्या टर्ममध्ये त्यांनी तर आयुष्यात पडणार नाही तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत, परंतु त्यांनी एका टर्ममध्ये अनेक लोक मंत्री झाले, इथं अनेक मंत्री आणि आमदार खासदार झाले, त्यांनी मंत्री झाले. पण महेशअण्णा तुम्हाला आम्हाला 4-4-5-5 दिवस पाणी मिळत नाही, ते देवेंद्रच्या रूपानं त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करते. या सोलापुरातले चांगले चांगले प्रश्न देवेंद्र दादा त्या ठिकाणी उपस्थित कराले. त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर, आम्हाला ओळखच नव्हतं आमचे डॉक्टर एवढे मोठे आहेत म्हणून. डॉक्टर जेव्हा आले हॉस्पिटल काढले, अनेक लोकांना मी आमचे कार्यकर्ते यल्लप्पा स्वर्गीय यल्लप्पा करली, अनेक लोकांना आमचे अण्णाराव बिराजदार अनेक लोक आहेत. त्या सांगतो कशाला की देवेंद्र दादाचा भाऊ डॉक्टर प्रकाश अण्णा आमचा सूर्यप्रकाश या ठिकाणी कोण गरीब आहे, तुम्ही आता गरीब लोक इथं बसलेले, मला तुम्हाला सर्वांना विनंती करायचं आहे, तुम्ही एकदा तुम्हाला काय झालं केलं तर सोलापूर रुग्णालयामध्ये आमचं डॉक्टर साहेब तिथं आहेत, कधीही जावा, त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी इलाज करतील. तिथं जर तुम्हाला पैसे जास्त वगैरे लागत आहे असं म्हटले तर त्यांनी कुठं तर काय तर करून तुम्हाला ते उपचार करतील. पण उपचार करत असताना काही ठिकाणी पैसे लागत असते, त्यांनी शक्यतो मोफत करायचा प्रयत्न करतील. कारण आता बघितलं ज्यावेळी देवेंद्र दादा आले तेव्हा नव्हते, तेव्हापासून महाआरोग्य शिबिर आता उद्या आहे ते सांगितले, परंतु महाआरोग्य शिबिर ना भूतो ना भविष्य महाआरोग्य शिबिर त्यांनी घेतले. असं हजारो संख्येने लोक आहेत. मी पण या ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेतलो, महाआरोग्य शिबिर नाही झाले 200-300 लोक येते, थोडं तपासणी करते, काही लोकांना गोळ्या औषध देतात, परंतु या ठिकाणी ते सक्षम आहे. त्यांना भरपूर देवाने दिलेलं आहे. ते त्याच्याकडे देवशक्ती होतं, त्यांचं इच्छा होतं एक आमदार त्यांच्या घरातलं व्हावं. परंतु आम्हाला वाटत होतं की यावेळी 2 आमदार होणार. कारण तात्याला म्हणले होते मला 1 डोळा दिसू दे, पण तात्याच्या दोन्ही डोळ्यानं ते 2 आमदार होणार होते. पण नशिबानं दुर्दैवानं अण्णा पडले, पण तरी गेले. त्यामुळं कोटे परिवारानं ठरवलंय की बाबा अनेक त्यांनी संस्था काढले. आता आमचं प्रतिमेश दादा बी विष्णू महेश प्रतिष्ठापक काढले. त्यांनी सांगितले आम्ही गरिबांना वाव करण्यासाठी बिल कमी करत असतील तर आपण सर्वजण मिळून
जे आमचे मित्रमंडळी अण्णाचे आहेत त्यांनी प्रत्येक महिन्यात 100-100 रुपये घालून त्या गरिबासाठी खर्च करायचं, हे फक्त कोठे परिवारच दिसतंय मला. तर मी गेल्या 25 वर्षापासून नगरसेवक आहे. मी स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना, मी 25 वर्ष नगरसेवक असताना मला आमच्या पक्षापेक्षा महेश अण्णांनी मला भरपूर मदत केलंय. त्यामुळे मी आज त्या ठिकाणी तुम्हाला बोलण्यासाठी आलेलो आहे. महेश अण्णांचं कार्यच कसं होतं, त्या कार्यामध्ये पाऊल ठेवून जाता आमचे देवेंद्र दादा काम करले. मला जर वाटतंय या सोलापुरात 5 वर्षात तुमचे जे मुलं आहेत, गरीब आहेत, IT पार्क काढायचं अशा आकांक्षा होतं. अण्णा गेले, देवेंद्र दादा आणि आमचे डॉक्टर साहेब, आमचे प्रथमेश दादा यांनी ते पूर्ण करतील. तुमचे मुलं तेलंगणा, पुणा किंवा आंध्राला किंवा कर्नाटकाला जायचं वेळ या 5 वर्षात 50% तर कमी होतील. मी भाजपचं नगरसेवक म्हणून तुम्हाला सांगतो, कारण कोठे परिवारच तसा आहे. मी शिंदे साहेबांना असल्यापासून बघतो, कोठे पासून कामाचं या ठिकाणी सोलापूर शहरात नाव आहे. त्या कोठे तात्यांचं काम या ठिकाणी देवेंद्र दादा असू दे किंवा आमचे डॉक्टर साहेब सूर्यप्रकाश असू दे, प्रथमेश असू दे आणि आमच्या त्यांच्या हाताखाली सर्व जे कार्यकर्ते त्यांना घेऊन त्यांनी चालायचा विचार केलेला आहे. तुम्हाला लोकांना वाटत असेल, आमच्या काही लोकांना अण्णा गेले आता कसं व्हायचं, अण्णा गेले देवाच्या घरी, अण्णा देव माणूस होते म्हणून देवाने त्या ठिकाणी बोलून घेऊन गेले. त्यांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी त्रिमूर्ती सोडले जातात. दत्त महाराजांसारखं देवेंद्र दादा आणि सूर्यप्रकाश आणि प्रथमेश हे तुमचं कुठलंही काम असू दे त्यांनी करायला तयार आहेत. तुम्ही कधीही काय सांगा, त्यांच्याकडे काम असेल तर मी जे तुमच्यावर यायला तयार आहे. हे भरपूर काम करणारे लोक आहेत. आपण कामाच्या लोकांच्या पाठीशी असावं. आता काय राजकारण नाही, आम्ही मतं मागायला आलं नाही किंवा आम्ही काही करायला आलं नाही. आम्ही गोरगरिबांना, मी अनेक वेळा साड्या वाटतो, इतिहासात वाटतो, आपल्या मुंबईचीच वाटतो. माझ्या वाढदिवसाला अनेक लोक कार्यक्रम करत असतात. मी 300-400 साड्या वाटतो. परंतु मला आज चांगलं वाटत आलंय, कारण मी गरिबांना वाटाच्या मध्ये श्रीमंत लोक मी घेऊन जात होते. आज त्या लोकांना, देवी भक्ताच्या लोकांना, देवीच्या काम करणाऱ्या लोकांना मी पण साडी वाटत नाही. कारण तुमचा आशीर्वाद या कोठे परिवाराला असलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी वर्षभर कार्यक्रम करणार आहे. उद्या तर त्यांनी आरोग्य शिबिर ठेवले. मी पण आता विनंती या ठिकाणी आमच्या डॉक्टर साहेबांना करणार आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही आरोग्य शिबिर आमच्यात घ्या. आम्ही हातारो गाडामध्ये घ्यायला तयार आहे. कारण तुमच्याकडे ती भरपूर मोठवाद आमच्या अण्णावर जसं होतं तसं आमच्या देवेंद्र दादावर, आमच्या डॉक्टर साहेबांवर आणि प्रथमेश्वर रावावर तुमचं बी सहकार्य, आशीर्वाद. आमच्या सर्व महेश अण्णांचे कार्यकर्ते जे जळणघळण करतात, त्यांनी कार्यक्रम घ्यायला मारतात. महेश अण्णा गेल्यावर अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. अनेक लोकांचं इच्छा आकांक्षा होतं ते पूर्ण झाले नसतील. मला विनंती आहे, आता आम्ही डॉक्टरला सांगितलं की डॉक्टर आमच्या देवेंद्र दादाला सांगणारच आहे. मी देवेंद्र दादाला ज्यावेळी आमचे डॉक्टर कार्यक्रम घेतील आपल्या आंधार गार्डनमध्ये, उद्या बस फ्री आहे वगैरे सगळं टुरिस्ट मिळणार मला आशा वाटत आहे. कारण त्याचं तुम्हाला पैसे मिळत नसेल, 65-50 ग्राउंड येत असेल, इथं देवेंद्र दादाचं ऑफिस आहे. त्या ठिकाणी ऑफिसमध्ये पण पोलीस वगैरे असते, आम्ही नसतो. परंतु तुम्ही बोलत आणि मी जाऊ येऊ शकता. तुम्ही काही काम सांगा. मी आजपर्यंत 25 वर्षाला नगरसेवक आहे, असलं आमदार बघितलं नाही. त्यांनी 3 महिन्यात चमत्कार घडवलाय. 3 महिन्यात जे चमत्कार घडवत आहे ते माणूस फार मोठं होणार आहे. तुमचं सर्वांचं सहकार, आशीर्वाद त्यांना लाभावं. महेश अण्णांच्या आत्म्यात चिरशांती मिळावं. महेश अण्णांचे जे काही लोक जीव देण्यासाठी, काम करण्यासाठी जे कोणी प्रयत्न केले त्यांच्या पाठीशी आपण राहावं. झालं गेले जे महेश अण्णांच्या वेळे झालंय चूक ते पुन्हा होऊ नये, त्यांच्या पाठीशी आपण राहावं असं देवाचरणी प्रार्थना करतो. आणि ज्यांना ज्यांना काय साड्या कमी स्वर्गीय महेश अण्णा विष्णुपंत कोठे यांच्या 61वी जयंती निमित्त आराध्यांना साडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. आज इथे उपस्थित असलेले
खरोखर सोलापूरच्या सामान्य जनतेचे प्रश्न महापालिकेत मांडणारे आणि जनसामान्य लोकांची व्यथा जाणणारे या भागातले नगरसेवक श्री सुरेश अण्णा पाटील, माझे छोटे बंधू नगरसेवक प्रथमेश दादा, वासुदेव कुकलपल्ली सर, गाडम बंतुलू, रवींद्र गड्डम काका, चन्ना काका, महाले, संदीप महाले, या ट्रस्टचे कोंडा सर आणि इथे उपस्थित असलेले सर्व बंधू. आता सुरेश अण्णांचा आणि महेश अण्णांचे खूप जवळी मैत्री होते. अण्णा ज्या वेळेला काँग्रेसमध्ये होते, आम्ही लहानपणापासून बघतो की बजेट असेल या बाकी कुठलेही महापालिकेचे प्रश्न असायचे, जेव्हा अण्णा महापालिकेत प्रश्न मांडायचे, आमच्या घरात नेहमी चर्चा असायची की एक अभ्यासू नगरसेवक जो भाजपमध्ये आहेत आणि जो लोकांचे प्रश्न मांडतात आणि त्यांचं एक टेरर असायचं सोलापूरमध्ये, आजही आहे. पण त्यावेळेला असं असायचं की लोक जनसामान्याचे मतं घेऊन अण्णा तिथे मांडायचे लोकांसाठी आणि त्यांचं आणि अण्णांचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं. आताच अण्णांनी सांगितलं की महेश अण्णा म्हणजे नगरसेवक बनवण्याचा एक कारखाना होता. स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे हे तर आपल्याला माहिती आहे की ते किंग मधून एकर पण ओळखले जायचे. पण महेश अण्णा स्वतः कॉर्पोरेशन मध्ये जनसामान्यांचा पाण्याचा प्रश्न असू दे, विडी घरकुलचा प्रश्न असू दे, शहरातल्या प्रत्येक भागातली माहिती आणि प्रत्येक भागातली काय अडचण आहे देणारा असा एक नेता सोलापूरमध्ये आज आपल्यात नाहीये आणि त्यांची आज आपण जयंती साजरी करतोय. हे थोडंसं 61वी, आता जसं अण्णा सांगितले की या वर्षी आम्ही 61वी वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांची जयंती करण्याची आमच्यावरती पाळी आली आहे. दुर्दैव आहे, बट काय माहिती त्यांचं जे आता त्यांनी सांगितलं की ज्या जागी त्यांना मृत्यूवर मरण आलं, एक पुण्याचं मरण म्हणताय, पण आपल्याला त्याची साथ गरजेची होती. त्याचबरोबर स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे या मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे आम्ही सोलापुरात वेगवेगळ्या भागात आरोग्य शिबिर आयोजित करतो. ते मागच्या 5-6 वर्षापासून आम्ही करतोय. त्याच्यामध्ये हजारो रुग्णांची आम्ही सेवा करतो. त्याच्यामध्ये मोफत रक्त तपासणी, निदान व त्याबरोबर हिपॅटायटिस सी नावाचे कावीळ होण्याचा आजार असतो. त्याच्यामुळे लिव्हर खराब होतो, कालांतराने त्याच्यामुळे कॅन्सर होतो. या वर्षी आम्ही सर्व बाकी म्हणजे सर्व रोग निदान शिबिर असं आयोजित केलेलं आहे, ज्यामध्ये स्त्रीरोग तज्ञ आहेत, लहान मुलांचे डॉक्टर येणार आहेत, नेत्र तपासणी होणार आहे, ईसीजी म्हणजे छातीची पट्टी करणार आहे, ज्यांची शुगर तपासणी करायची त्यांची शुगर तपासणी करणार आहे आणि त्याचबरोबर बाकीच्या म्हणजे दंत तपासणी आहे, कान नाक घसा तपासणी, असं सर्व नामांकित डॉक्टर उद्या मेडिकल स्कूलमध्ये अण्णांच्या जयंती निमित्त येणार आहेत.